सून मुक्ता किचनमध्ये वाकून पाहते तर तिची सासूबाई जेवण बनवत होती. ती सासूबाईला म्हणाली की जेवण बनवून झालं का? बनवून झालं असेल तर माझ्या खोलीमध्ये मला आणून द्या. सासूबाईने पाठीमागे वळून मुक्ताला पाहिलं तर त्या म्हणाल्या की थोड्या वेळाने लगेच मी तुला तुझ्या खोलीत जेवण आणून देते, लवकर घेऊन या. असं म्हणून त्यांची सून खोलीत निघून गेली. सासू अहिल्याबाई ताटामध्ये जेवण वाढू लागल्या आणि वाढून झाल्यावर सुनेच्या खोलीमध्ये नेऊन दिलं आणि सुनेला जेवण दिल्यानंतर त्या तिथेच उभ्या राहिल्या. तर मुक्ता म्हणाले की तुम्ही इथेच उभा राहणार आहात का? मला आता जेवण तरी करू द्या. तुम्ही जाऊन तुमची राहिलेली कामं करा. अहिल्याबाई खोलीत मधून बाहेर निघून जातात आणि किचनमध्ये येऊन राहिलेलं काम पटापटा करतात आणि नंतर एक ताट घेऊन त्यामध्ये जेवण वाढून ते जेवण त्यांच्या लहान मुलासाठी घेऊन जातात. अहिल्याबाईचा लहान मुलगा सागर अपंग होता, त्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. तो त्याच्या व्हीलचेअरवरच नेहमी बसत होता. अहिल्याबाई त्याच्यासाठी जेवण घेऊन जातात आणि त्या त्याच्या हाताने त्याला जेवण भरवतात आणि त्यानंतर त्या स्वतः जेवण करतात. अहिल्याबाईने नुकतं जेवण केलं होतं तेव्हा त्यांच्या सुनेचा आवाज आला आणि म्हणाली की कुठे गेला आहात सासूबाई? आता हे जेवणात झालेलं ताट कोण घेऊन जाणार आहे? आणि मला आता कॉफी पिऊ वाटत आहे. माझ्यासाठी 1 कप कॉफी सुद्धा बनवा. माझं डोकं खूप दुखत आहे. अहिल्याबाई म्हणतात की ठीक आहे सुनबाई. मग नंतर अहिल्याबाई त्यांच्या सुनेसाठी 1 कप कॉफी करतात आणि तेथून जातात. सिंकमध्ये पडलेले सगळे भांडे सासूबाई घासतात. नंतर गॅसला सुद्धा ते पुसून काढतात. अहिल्याबाई नंतर त्यांच्या लहान मुलापाशी सागरपाशी जातात आणि त्याच्यावरून प्रेमाने डोक्यावरून हात फिरवतात. तो म्हणतो की आई, तू किती काम करते, वहिनी तर काहीच काम करत नाही आणि वहिनीचं सुद्धा सगळं काम तूच का करते? तुला कंटाळा येत नाही का? अहिल्याबाई म्हणतात की जर नशिबात हेच लिहिलं असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही बाळा. जोपर्यंत आपला आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला काम केल्याशिवाय भागच नाही. हे सगळं त्यांची सून मुक्ता ऐकत होती आणि ती खोलीत आली आणि सागरच्या तिने कानाखाली दिली. सागर आणि अहिल्याबाई दोघे पण रडू लागतात. मुक्ता म्हणते की यापुढे माझ्याबद्दल काही बोलला तर या घरातून हकलून लावेल. तेव्हा मुक्ताचा नवरा सुधाकर बाहेरून येतो आणि सासरे प्रकाशराव पण येतात. मुक्ता सागरकडे आणि अहिल्याबाईकडे त्यांना गप्प राहण्याचा इशारा करते. जेव्हा सासरे बाहेरून येतात तेव्हा मुक्ता पळत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणते. सासऱ्याला पाहिल्यावर ती एकदम बसलेली उभा राहते. मुक्ताचा नवरा आणि सासरे त्या दोघांना मुक्ता जेवण वाढते आणि अहिल्याबाई तिथे उभा राहतात आणि ते दोघे जेवण करतात. सासऱ्यांनी मुक्ताच्या नवऱ्याला सुधाकरला त्यांच्याच बिझनेसमध्ये कामाला लावलं होतं. त्यांचा लहान मुलगा सागर घरीच असतो. सासरे प्रकाशराव एक सामाजिक कार्यकर्ता होते. घराच्या बाहेर ते चांगले व्यक्ती आहेत म्हणून सगळे त्यांना आदराने बोलत होते. वरून कठोर होते परंतु आतून त्यांचं कोमल हृदय होतं. जेव्हा प्रकाशरावांचं लग्न झालं होतं तेव्हा त्यांचं छोटंसं दुकान आणि त्याच दुकानाचं आता खूप मोठं दुकान झालं होतं. प्रकाशराव खूप दयाळू होते आणि नेहमी ते दुसऱ्यांची मदत करत होते, पण ते लवकर कोणावर विश्वास पण टाकत नव्हते. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असून सुद्धा घरात एक नोकर सुद्धा कामाला ठेवला नव्हता. पण घरातली सूनच त्यांचा विश्वासघात करत होती. अहिल्याबाई सुद्धा आपल्या पतीला प्रकाशरावांना सुखादुःखात साथ देत होत्या. त्यामुळे प्रकाशराव त्यांच्या बायकोवर खूप प्रेम करत होते. अहिल्याबाई शिकलेल्या होत्या परंतु भोळ्या भाबड्या स्वभावाच्या एक गृहिणी होत्या. मुद्दाम एखाद्याला त्रास देणं हे त्यांना आवडत नव्हतं. नेहमी त्या त्यांच्याच कामात व्यस्त असायच्या आणि सागरवर खूप प्रेम करत होत्या. प्रकाशराव पण त्यांच्या दोन्ही पण मुलांना खूप प्रेम करत होते परंतु दोघांपेक्षा सागरवर खूप प्रेम होते. प्रकाशराव सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर जायचे, ते संध्याकाळी उशिरा येत होते. त्यामुळे घरात काय चाललं आहे, काय होत आहे यांना काहीच माहिती नव्हतं आणि त्यांना कधी संशय सुद्धा आला नाही. त्यांना वाटलं की घरात सगळं चांगलं चालू आहे. त्यांना माहीतच नव्हतं त्यांच्या पाठीमागे त्यांची सून त्यांच्या छोट्या मुलाला आणि त्यांच्या बायकोला किती खूप त्रास देत आहे. सासूकडून सगळे कामे करून घेत आहे, छोट्या मुलाला मारते आणि घरात राहिलेले काम सुद्धा सासूला करायला सांगते. सागर कधी कधी मुक्ताला म्हणतो की मी तुझं नाव बाबाला सांगेल तर
त्यावेळेस मुक्ता सागर सोबत खूप भांडते, पण जसे सासरे घरात प्रवेश करतात मुक्ता एकदम संस्कारी सून बनते आणि आज पण रोजच्या प्रमाणे तिची चाल सुरू होती. तिचे सासरे आले तर ती एका पायावर उभा राहून काम करायला तयार होते. जेवण झाल्यानंतर प्रकाशराव त्यांच्या छोट्या मुलाच्या खोलीमध्ये जातात आणि सुधाकर पण त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. मुक्ता पण सुधाकरच्या खोलीमध्ये पाठीमागे निघून जाते. प्रकाशराव कधी अहिल्याबाईकडे तर कधी त्यांच्या छोट्या मुलाकडे सागरकडे पाहत होते आणि म्हणाले की, अहिल्या, तुझा चेहरा एवढा का सुकला आहे? तू जरा मला कंटाळलेली दिसत आहे. माझ्यासोबत जास्त बोलत पण नाही. मी रोज पाहतो सागर आणि तू अशा टेन्शनमध्ये का असता? तुम्हा दोघांना कशाचं दुःख असेल तर ते मला सांगा. तुमच्या दोघांचा आनंद मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, पण तुम्ही दोघं मला आनंदी दिसत नाही. नंतर अहिल्याबाई आणि सागर एकमेकांकडे पाहतात. आपल्या आईच्या नजरेतून सागर समजतो की आई बाबाला काही सुद्धा सांगू नको असे सांगत आहे. सागर म्हणतो की बाबा, असे काहीच नाही, आम्हाला कशाचा त्रास नाही. तुम्ही दिवसभर काम करता त्यामुळे तुम्ही कंटाळता, त्यामुळे तुम्हाला वाटत आहे की आम्हीच कंटाळलेले आहोत. अहिल्याबाई प्रकाशरावांच्या आणि सागरच्या डोक्याला तेल लावतात आणि नंतर दोघे पण झोपी जातात. आणि नंतर त्या त्यांचं कपाट खोलतात आणि त्या डायरी लिहायला सुरुवात करतात. नंतर ती डायरी तिथेच लपवून ठेवतात. कोणालाच माहीत नव्हतं की दिवसभर झालेल्या घडामोडी त्या त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवतात. दुसऱ्या दिवशी अहिल्याबाई उठून पूजा करून नंतर कामामध्ये लागतात. जोपर्यंत सासरे झोपलेले असतात तोपर्यंत मुक्ता झोप पूर्ण करते आणि पटकन उरकून किचनमध्ये जाऊन सगळं काम तिनेच केलं आहे असे नाटक सगळ्यांना धावते. पण सगळे घरातले निघून गेल्यावर सागरला आणि सासूबाईला फक्त टॉर्चर करते. सून आपल्या सासूला आणि दिराला खूप त्रास देत होती, त्यामुळे त्यांचे जीवन नरक बनलं होतं. मुक्ताचा अत्याचार दिवसेंदिवस वाढला होता. एक दिवस अहिल्याबाईला जेवण बनवायला उशीर झाला आणि यामुळे मुक्ताला खूप राग आला आणि तिने आपल्या सासूबाईचा हात तव्यावर ठेवला. अहिल्याबाईचा आवाज एवढा मोठा होता की त्याच्या आवाजाने व्हीलचेअरवर बसलेला सागर पटकन बाहेर आला आणि तो त्याच्या वहिनीला म्हणाला की, वहिनी, मी आज बाबाला सगळं काही खरं सांगणार आहे. तुम्ही आज माझ्या आईचा हात जाळला आहे. मुक्ताला खूप राग येतो आणि ती सागरच्या एका कानाखाली मारते आणि ग्लास पण फेकून मारते. त्यामुळे सागरच्या डोक्याला जखम झाली. अहिल्याबाई पळत जाऊन आपल्या मुलापाशी जातात आणि त्याला मिठीत घेत आई आणि मुलगा दोघे खूप रडतात. मुक्ता त्यांना धमकी देते की तुम्ही दोघं कोणाला काही सुद्धा सांगणार नाहीत आणि असं म्हणून ती तिच्या खोलीत जाते. सागर म्हणतो की आई, माझ्यामुळे तू एवढा त्रास करून घेऊ नको, मला मरून जाऊ दे. आज बाबाला सगळं काही सांग. तसं पण आपण दोघं जिवंत आहे, परंतु आपल्याला वहिनी नरक यातना देत आहे. अहिल्याबाई आपल्या मुलाला मिठीत घेतात आणि म्हणतात की बाळा, मरण्याच्या गोष्टी का करत आहेस? देव तुला 100 वर्ष देव, असं अहिल्याबाई सागरला म्हणतात. तोपर्यंत प्रकाशराव घरामध्ये यायला लागले होते असा भास होतो. जसे सासरे येतात तशी मुक्ता पळत जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सासऱ्यांच्या पुढे करते आणि सगळे जेवण वगैरे वाढते. नंतर प्रकाशराव सागरच्या खोलीत जातात आणि तिथेच अहिल्याबाई सुद्धा असतात. प्रकाशरावची नजर अहिल्याबाईवर पडते तर त्यांना त्यांच्या बायकोचा हात जळलेला दिसतो आणि मुक्ताने त्याला ग्लास मारला होता, त्यामुळे त्याच्या सुद्धा डोक्याला लागलं होतं. मग प्रकाशराव म्हणतात की सागरच्या सुद्धा डोक्याला काय तरी लागलं आहे आणि तुझा पण हात कसा जळाला? अहिल्याबाई म्हणतात की किचनमध्ये गरम तवा होता आणि मी नीट पाहिला नाही आणि त्याच्यावर हात पडला आणि मी जोरात ओरडले, त्यामुळे गडबडीमध्ये सागर बाहेर आला आणि व्हीलचेअरवरून पडला. अहिल्याबाई नंतर सागरला डोक्याला तेल लावून झोपवतात. नंतर अहिल्याबाई त्यांची डायरीमध्ये काहीतरी लिहून ठेवतात आणि लिहून ती डायरी नंतर ठेवून देतात आणि झोपतात. परंतु आज प्रकाशराव झोपले नव्हते. त्यांना अहिल्याबाईवर जराशी शंका येऊ लागली होती. त्यांना अलीकडे अहिल्याबाई त्यांच्यापासून लांब लांब आहेत हे कळत होतं. जेव्हा अहिल्याबाई झोपी गेल्या तेव्हा प्रकाशराव उठले आणि 1-2 मिनिट विचार केला आणि मग त्यांनी कपाटातून अहिल्याबाईंनी जी लिहून ठेवलेली होती ती डायरी काढली आणि त्यांनी डायरीत काय लिहिलं होतं ते वाचू लागले.
आज माझ्या आयुष्याचा खूप छान दिवस आहे. माझ्या बाबांनी माझ्या आवडीचे आज दप्तर आणलं. हे ऐकल्यावर प्रकाशराव खूप खुश झाले आणि त्यानंतर ते एका जागेवर शांतपणे ती डायरी वाचत बसले. त्यामध्ये अहिल्याबाईंनी त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. जेव्हापासून अहिल्याबाईंना डायरी लिहायची सवय झाली तेव्हापासून त्या सगळ्या गोष्टी लिहत होत्या, परंतु प्रकाशरावला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर प्रकाशराव पटापटा सगळी पाने वाचू लागले. लहानपणीच्या आपल्या बायकोच्या आठवणी पाहून त्यांना खूप आनंद होत होता. नंतर त्यांच्या बाबतीत त्यांच्या बायकोने खूप छान छान लिहिलं होतं हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यांचा खूप आनंद होत होता की आपल्या बायकोने आपल्याबद्दल किती छान लिहिलं आहे. आज मोठ्या मुलाचं लग्न झालं. मुक्ता या घरात सून म्हणून आली आणि हे वाचता वाचता प्रकाशराव जरा इमोशनल झाले. नंतर मुक्ताबद्दल, त्यांच्या सुनाबद्दल प्रत्येक वाक्य शब्द असा काही लिहिला होता ते वाचून प्रकाशरावांच्या अंगावर काटा फुटला. त्यांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी येऊ लागले. कशी त्यांची सून स्वयंपाक बनवण्यासाठी त्रास देते आणि सगळे जेवण तिच्यापाशी आणून द्यावे लागते. ती कोणत्याही कामाला हात लावत नाही. आज जेवण उशिरा बनवले म्हणून माझ्या सुनेने माझा हात तव्यावर ठेवला आणि माझ्या छोट्या मुलाच्या पण कानाखाली नेहमीप्रमाणे मारले आणि ग्लास पण फेकून मारला. त्यामुळे माझ्या लेकराच्या डोक्याला लागले. सुनबाईने त्याला सुद्धा खूप मारले आणि त्याच्या डोक्याला लागले. प्रकाशराव विचार करतात की मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना किती प्रेम करतो, परंतु सून माझ्या बायकोवर आणि मुलावर एवढा अत्याचार करते आणि मला या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही. त्यांना या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. डायरी वाचून झाल्यावर त्यांनी ती डायरी होती त्या ठिकाणी नेऊन ठेवली. त्यानंतर ते अहिल्याबाईपाशी जाऊन बसले आणि आपल्या बायकोला खूप प्रेमाने बघत होते आणि अहिल्याबाईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होते. नंतर सागरच्या खोलीमध्ये प्रकाशराव गेले. त्याच्या सुद्धा डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याच्याकडे प्रेमाने पाहत होते, पण त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. पण त्यांनी त्यांचा राग शांत केला आणि समजूतदारीने काहीतरी विचार करत रात्रभर बसले होते. सकाळी उठल्यावर त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणाले की आज मी येणार नाही, आज मला सुट्टी घ्यायची आहे. माझी तब्येत ठीक नाही, मी आज बाहेर कुठे जाऊ शकत नाही. असं कर तू पण आज सुट्टी घे आणि सुनबाईला घेऊन कुठेतरी फिरायला जा. हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर खूप छान वाटलं. त्यांच्या मनात तर लाडूच फुटले. ते पटापटा तयार होऊन फिरायला निघाले. प्रकाशरावने आपल्या बायकोच्या हातात खूप सारे पैसे ठेवले आणि म्हणाले की जा तुझ्यासाठी शॉपिंग करून या, तुला जशी पाहिजे तशी शॉपिंग करून ये आणि तुझ्या मैत्रिणीकडे सुद्धा तू जाऊन ये. अहिल्याबाईचं जायचं मन नव्हतं, परंतु प्रकाशरावने जबरदस्तीने त्यांना घराच्या बाहेर पाठवले. कारण अहिल्याबाई घरी असल्यावर त्या सागरला खरं काही सांगून देणार नाहीत आणि ते आणि सागर दोघेच घरात असतात आणि प्रकाशराव त्यांच्या पद्धतीने सागरकडून सगळं काही उकरून काढतात की तू आणि आई दिवसभर तुम्ही दोघं काय करता. आई दिवसभर तुझ्यापाशी बसत असेल, सुनबाईच्या हातचं बनवलेलं जेवण तुम्ही दोघे मिळून जेवत असतान. हे सगळं ऐकून सागर इमोशनल झाला, कारण का स्वयंपाक तर त्याची साई बनवत होती आणि आराम तर वहिनी करत होती. बाबाला काही सुद्धा सांगायचं नाही असं बजावून सांगितलं होतं, पण त्याला पण आता आपल्या आईचा अत्याचार सहन होत नव्हता आणि मग तो आपल्या बापापाशी मोठमोठ्याने रडू लागला आणि सगळं काही सांगू लागला. वहिनी कशी मला आणि माझ्या आईला त्रास देते, अत्याचार करते, काही सुद्धा काम करत नाही, दिवसभर नुसतं कामाच्या ऑर्डर सोडते आणि तुम्ही कामावरून आला की चांगली सून आहे असं दाखवत असते. हे सगळं ऐकून प्रकाशरावांना खूप राग येत होता. त्यांनी आपल्या मुलाला मिठीत घेतलं आणि त्याला शांत केलं. दुपारी अहिल्याबाई खरेदी करून आल्या. प्रकाशरावांना त्यांच्या सुनाचा खूप राग येत होता. ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी त्यांच्या सुनाबाबतीत तक्रार दिली. त्यांना त्यांच्या सुनाला जे तिने त्यांच्या बायकोसोबत आणि मुलासोबत केले त्याची शिक्षा द्यायची होती, पण ही शिक्षा कायद्याने त्यांना द्यायची होती. 5 वाजता मुक्ता आणि मुलगा फिरून येतात तेव्हा लगेच पोलीस त्यांच्या घराच्या समोर येतात आणि पोलिसांना पाहून सगळेच खूप घाबरतात आणि प्रकाशराव त्या पोलिसांना म्हणतात की या साहेब, मीच माझ्या सुनेबाबतीत तुम्हाला तक्रार दिली होती. हे ऐकून मुक्ता तर खूप घाबरली
हा माझा मुलगा सागर आहे आणि तो अपंग आहे. ही माझी बायको जिचं आता वय झालं आहे. या दोघांवर माझ्या सुनेने खूप अत्याचार केले आहेत. हे माझ्या बायकोचा भाजलेला हात. हा माझ्या सुनेने तव्यावर हात ठेवून माझ्या बायकोला पोळवला आहे. आणि या माझ्या छोट्या मुलाच्या डोक्यावर जी पट्टी आहे ती माझ्या सुनेने त्याला ग्लास फेकून मारला आहे. मुक्ता म्हणते की मीही नाही सगळं केलं, तुम्ही खोटं बोलत आहात. सागर म्हणतो की बाबा वहिनी खोटं बोलत आहे. प्रकाशराव म्हणतात सुनबाई तू जर आता खरं बोलली तर मी तक्रार माघारी घेतो, नाहीतर मी तुला कधीच सोडणार नाही. जे काय खरं आहे ते सांग. मुक्ताला वाटतं जर आपण खरं बोललं तर कमीत कमी आपल्याला पोलीस स्टेशनला तर जावे लागणार नाही. इथे आपण अत्याचार सहन करू, परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आपल्याला काय करतील या विचाराने तिला भीती वाटू लागली. मोठा मुलगा मनोहर म्हणतो बाबा तुम्ही हे काय बोलत आहात. मुक्ता अशी का करेल. तुम्ही विनाकारण माझ्या बायकोला बदनाम करत आहात. अरे तिने तुझ्या भावाला आणि तुझ्या आईला किती अत्याचार केले आहेत ते तुला माहित नाही. त्याच्या बदल्यात जर हिला जीवे मारले तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण का तिचं पाप एवढं मोठं आहे. तुझ्या भावाला मारून टाकण्याचे सुद्धा तिच्या डोक्यात खूप विचार येत होते. मनोहर सागरला आणि आईला विचारतो तर दोघे पण हा म्हणून मान हलवतात की मुक्ताने त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. मनोहर एक जोरदार कानाखाली मुक्ताला मारतो आणि नंतर मुक्ता म्हणाली की हो सासूबाईचा जो हात भाजला आहे तो मीच भाजला आहे आणि छोट्या भाऊजीला सुद्धा मीच मारला आहे. आणि मुक्ता सगळ्यांची माफी मागते. अहिल्याबाई प्रकाशरावांना समजावतात की जे झालं ते जाऊ द्या, पण प्रकाशराव कायद्याने चालणारे होते. त्यांना एखाद्यावर अन्याय झालेला सहन होत नव्हता आणि त्यांनी पोलिसांना सुनेला घेऊन जावं म्हणून सांगितलं. अपंग मुलगा सागर याला खूप आनंद झाला. तो आईला म्हणाला आई आजपासून आपण दोघं स्वतंत्र झालो. यानंतर आपल्या दोघांना कोणच त्रास देणार नाही. अहिल्याबाई पटकन आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडू लागल्या. हे पाहून प्रकाशरावांना खूप वाईट वाटलं की माझी बायको आणि माझा मुलगा किती नरक यातना सहन करत होते. पण त्यांनी निश्चय केला की यापुढे ते कधीच आपल्या बायकोला आणि मुलाला असे एकटे सोडणार नाहीत, नेहमी त्यांच्यासोबत राहतील. आणि अशा प्रकारे प्रकाशरावने त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या मुलाला न्याय मिळवून दिला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.